कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत तालुक्यातल्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। शासनाच्या मंजुरीनंतर 5 नवीन एसटी बसेस कर्जत आगारात दाखल झाल्या असून या नव्या बसचा लोकार्पण समारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला। एसटी ही फक्त वाहतुकीचं साधन नाही, तर ती शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला, वयोवृद्ध आणि वारकरी यांचं जीवन अधिक सुलभ करणारी जीवनरेषा आहे। या नव्या बसमुळे प्रवाशांना वेळेवर सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा मिळेल, अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली। या बस कर्जतसह पनवेल, खोपोली, शहापूर, वाशी आणि तुळजापूर मार्गांवर नियमित धावणार आहेत। या यशस्वी उपक्रमासाठी परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांचं विशेष सहकार्य लाभल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं। 15 ते 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा लालपरीत बसण्याचा आनंद मिळाला, असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी नव्या बसमधून प्रवास करून आनंद घेतला। कर्जत आगाराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील, अशी ग्वाही आमदार महेंद्र थोरवे यांनी दिली। अंदाजपत्रक तयार केलं जाईल। कर्मचाऱ्यांसाठी 2 नवीन स्वच्छतागृहांची तातडीनं उभारणी केली जाईल, असं सुद्धा आश्वासन आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलं। या कार्यक्रमात विभाग नियंत्रक दीपक घोडे, आगार व्यवस्थापक देवानंद मोरे, वाहतूक निरीक्षक दीपक देशमुख, सहाय्यक निरीक्षक महादेव पालवे, लेखाधिकारी अंकुश राठोड, अभिषेक सुर्वे, रोहित विचारे यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। आज आपल्या सगळ्यांसाठी, कर्जतकरांसाठी आनंदाची गोष्ट आहे। गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणाऱ्या कर्जत एसटी आगारासाठी एसटी महामंडळातर्फे आपण या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप नाईक साहेब यांच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून 10 बसेसची मागणी सातत्याने आपण त्यांच्याकडे केलेली होती। त्यातल्या पहिल्या ह्याच्यातल्या 5 बसेस आज या ठिकाणी एसटी महामंडळ या आगारामध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। त्याचा आज शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की एसटी महामंडळाच्या माध्यमातून आपण गावखेड्यापासून सगळ्यांशी आपण जोडलेलो आहोत। हा फक्त प्रवासापुरता असणारी एसटी महामंडळ नसून ही जनतेच्या, आपल्या सगळ्यांसाठी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असं आपण या एसटी महामंडळाकडे पाहत असतो। आणि जसं आमच्या माझ्या भगिनींनी सांगितलं की लालपरी ही आपल्याला खेडेपाड्यातले असणारे विद्यार्थी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, महिला भगिनी असतील, या साऱ्यांना या ठिकाणी आपल्याला आतापर्यंत जी सेवा देण्याचं काम एसटी मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं। आणि म्हणून हे खऱ्या अर्थाने हा प्रवास नसून किंवा एसटी महामंडळ हे फक्त प्रवासापुरतं मर्यादित नसून ही खऱ्या अर्थाने जनतेची सेवा आहे। सेवा देणारे असल्यामुळे आपण त्याची स्वच्छता असेल, त्याची साफसफाई, या सगळ्या गोष्टी आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने आपण साऱ्या जणांनी एकत्रपणे हे पाहिलं पाहिजे। आणि ही जबाबदारी आपण साऱ्या डिपार्टमेंटचे सगळेच माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे। आपण ज्यावेळेस एकत्रपणे काम करतो, शासन आणि प्रशासन ज्यावेळेस एकत्र असतं त्यावेळेला एक चांगला विकास, एक चांगलं उद्दिष्ट घेऊन आपल्याला काम करायचं असतं। आणि त्या उद्दिष्टाने आज आपण या ठिकाणी 5 बसेस या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। पुढील 5 बसेससुद्धा आपण लवकरात लवकर या ठिकाणी देण्यात येतील। परंतु आता ज्या गोष्टीची आपल्याला आता अत्यंत जी आवश्यकता होती ती आपण या ठिकाणी 5 बसेसच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आपण पाहिलेल्या आहेत की एसटी महामंडळामध्ये सुद्धा आपण सिनियर सिटीजनला आपण मोफत आपण प्रवास या ठिकाणी देत आहोत। एसटीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत काही प्रमाणात आपण सवलतीमध्ये आपण त्यांना सुद्धा त्याचा प्रवास त्या ठिकाणी देत आहोत। अशा पद्धतीने शासन हे अतिशय सगळ्या गोष्टीची बारकाईने अभ्यास करून एसटी महामंडळाला ताकद देण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहे। आणि म्हणून पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला अजून चांगले दिवस आपल्याला येता येतील। हे जे काही बस डेपो या ठिकाणी एसटी आगार कर्जतचं दिसतं हे सुद्धा नव्याने डेव्हलप करण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊ आणि नव्याने आपण यासाठी लागणारे जे काही फंड्स असतील ते राज्य सरकारच्या माध्यमातून उभं केले जातील। आदरणीय परिवहन मंत्री प्रताप नाईक हे आमचे सहकारी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ह्या एसटी आगाराचं सुद्धा आपण
नव्याने आपण त्या ठिकाणी आपण त्याचं नूतनीकरण करूया असं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, सेवा देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कर्जतकरांना, कर्जतच्या खेडेपाड्यातील जनतेला देण्याचं काम आपण सारेजण करत आहात. ही सेवा अशाच पद्धतीने आपण सुरू राहू द्या. आपण या उद्दिष्टाने आपण पाहिलं पाहिजे की आमचा हा प्रवास नसून तर ही आमची जनतेची सेवा आहे आणि जनतेची सेवा देण्याचं काम हे सातत्याने आपण करत राहूया. अशा सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा. कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.